पुण्यातील गँगवॉरचा भयानक चेहरा आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय। अंधेकर टोळीने माजी नगरसेवक वनराज अंधेकर यांच्या हत्येचा बदला घेत वनराज अंधेकर हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा आयुष कोमकरला गोळ्या झाडून त्याचा निर्घृण खून केला। या घटनेची साक्ष देणारे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले। या सीसीटीव्ही मध्ये या हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रमच कैद झालाय। पाहुयात हा संपूर्ण घटनाक्रम नेमका कसा आहे। नमस्कार, मी राजरत्न जोंधे आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। पुण्यातील नाना पेठेत गणेश विसर्जन पूर्व संध्येला विसर्जन मिरवणुकीची जोरदार तयारी सुरू होती। त्याचवेळी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या दरम्यान अंधेकर टोळीनं वनराज अंधेकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर याचा मुलगा 18 वर्षीय आयुष कोमकर याच्यावर तो राहत असलेल्या घराच्या पार्किंगमध्ये 9 राऊंड फायर केले। यामध्ये आयुषचा जागीच मृत्यू झाला। या प्रकरणाचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं। आयुष कोमकरची आई कल्याणी कोमकरने पोलिसात दिलेल्या माहितीप्रमाणे आयुष हा आपला छोटा भाऊ अर्णव याला ट्यूशनवरून आणण्यासाठी घराच्या बाहेर पडला होता। आयुषचा छोटा भाऊ अर्णवचा सायंकाळी 5 वाजता क्लास असतो आणि तो क्लास सायंकाळी 7 वाजता सुटतो। अर्णवचा क्लास सुटण्याच्या वेळेस आयुष त्याला घरी आणण्यासाठी बाहेर पडला होता। त्यावेळी आयुषकडे ॲक्टिवा गाडी होती। सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास आयुष आपल्या भावाला घेऊन त्याच्या नानापेठ येथील लक्ष्मी निवास येथील बेसमेंटमध्ये पोहोचला होता। त्यावेळेस मी घरी एकटीच होते। इतक्यात मला आमच्याच बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या दुडुम काका आणि अश्विनीने फोन करून सांगितलं की तुझा मोठा मुलगा आयुष याला कोणीतरी मारहाण करत आहे। मी तसंच पळत खाली आले आणि पाहते तर काय, आयुष हा रक्ताच्या थारोळ्यात पडला होता। त्या शेजारीच माझा छोटा मुलगा अर्णव हा मोठमोठ्याने रडत बसला होता। मी त्याला विचारलं की दादाला कोणी मारलं। त्याने मला सांगितलं की मी आणि दादा आपल्या ॲक्टिवा गाडीवरून पार्किंगमध्ये पोहोचलो। मी गाडीवरून खाली उतरलो आणि दादानी गाडी पार्क केली। इतक्यात पाठीमागून 2 मुलं पळत आली। दादाने त्यांच्याकडे पाहिलं आणि लगेच त्यांनी त्यांच्याकडील बंदूक बाहेर काढून दादाला गोळ्या घातल्या, असं कल्याणी कोमकर यांनी सांगितलंय। या इमारतीचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी कल्याणी कोमकर यांना दाखवल्यानंतर फायरिंग करणाऱ्या 2 जणांना कल्याणी कोमकर यांनी ओळखलं आणि त्यानंतर हे दोघेही बंडू अंधेकर टोळीसाठी काम करत असल्याचं निष्पन्न झालं। या प्रकरणी पोलिसांनी आधी अटक केलेल्या यश पाटील आणि अमित पाटोळे यांना कोर्टात हजर केलं होतं। त्यांना 12 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली। या प्रकरणात सध्या एकूण 8 जणांना अटक करण्यात आली असून यामध्ये अंधेकर टोळीचा म्होरक्या बंडू अंधेकरलाही अटक करण्यात आली। बंडू अंधेकरसह ताब्यात घेतलेल्या 6 जणांना 7 दिवसांची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आली आहे। आता या प्रकरणातील पोलीस तपासातून पुढे कोणती धक्कादायक माहिती पुढे येते हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। अशाच महत्त्वपूर्ण विश्लेषणासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी। आपला महाराष्ट्र, आपली बातमी।